जय श्री मल्हार. चौरंगीनाथाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. चौरंगीनाथाचा जन्म, चौरंगीनाथाच्या जीवनातील बऱ्याचशा घडामोडी, अडचणी, सगळं चौरंगीनाथाचा उद्धार. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय श्री मल्हार. पूर्वी शिवसभेमध्ये मेनका, उर्वशी आणि रामभा ह्या नृत्य करीत होते. नृत्य करता करता उर्वशीच्या मनामध्ये शंकरासारखा आपल्याला नवरा असला तर फार बरं होईल, राजवैभव सगळं आता शेवटी कसं असतं, तर थाट माठ तिच्या मनात असे कुशंका विचार मनात यायला लागल्यामुळं मग ते भगवान शंकराच्या लक्षात आलं. तर मग त्यांनी तिला श्राप दिला, तू नतभ्रष्ट होऊन भूलोकात जाशील, चुकला असला काही तर माफ करा बरं. आणि मग ती पुढं प्रयाग क्षेत्र, पूर्वी तिथं शशांगर आणि मंदाकिनी नावाचे राणी राजा राज्य करीत होते. तर मग त्यांनाही पुत्र संतान नव्हती आणि त्या क्षेत्रामध्ये एक ब्राह्मण दाम्पत्य होतं, त्यांनाही पुत्र संतान नव्हतं. तर मग शशांगर राजाला हे सगळं राजवैभव, सगळं अफाट धन दौलत संपत्ती सगळं असं तुच्छ वाटायला लागलं. तर मग त्याला पुत्र नसल्यामुळं तो कायम चिंतेत राहायचा. आणि मग तिने सांगितलं, आपण आता आहे ना शिव आराधना केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मग तिने तिथंच ते सगळं एका मंत्र्याकडे सगळं राज्याचा कारभार सोपवला आणि ते नवरा बायको मंदाकिनी आणि शशांकर राजा एका ठिकाणी जाऊन त्यांनी एक जुनाट शिवलिंग पाहिलं, त्याची विधिवत स्थापना केली, मंदिर बांधलं, पुजारीची नेमणूक केली, हिरेन माणिक मोतीन असं काही मंदिर बांधलं नाथखोळा. आणि मग तिथंच ते शंकराची आराधना करू लागले. बरेच दिवस आराधना करीत करताना मग ते ब्राह्मण दाम्पत्य बी त्यांची आराधना करायला लागले शंकराची. त्यांना पुत्र संतान नव्हतं. आणि मग ती उर्वशी श्राप दिल्यामुळं ती पुढं यांच्या पोटी जन्मली, कोणाच्या ब्राह्मण दाम्पत्याच्या, ब्राह्मण आणि त्या दोघा त्या नवरा बायकोच्या जन्मी तिनं पोटी घेतला त्या. आणि मग पुढं परत मग तिला काय उशाप दिला होता की ज्यावेळेस मी तुला स्पर्श करीन त्यावेळेस मुक्त होऊन तू परत स्वर्गलोकी येशील. आणि मग असं करता करता त्यांची ती मुलगी झाली त्यांना, आणि ती मुलगी झाली ती उपवर झाली. तिचे लग्नाचं सगळं तिने सगळं लग्न करायचं बाईचं असं तसं आमकं. आणि मग ती पण तिच्या डोक्यात काय लग्नाचा विचार नव्हता आणि ती कायम शिवनामातच मग्न असायची. एक दिवस ती शंकराच्या मंदिरात गेली आणि शिवजीला तिचं अनुपम सौंदर्य पाहून तिच्यासोबत हे करायची इच्छा झाली. तर तिने प्रगट होऊन तिचा हात धरायचा प्रयत्न केला, पण ती घाबरली आणि पळायला लागली. आणि ते पळता तिचं ते सौंदर्य पाहून त्यांचा वीर्यपात झाला आणि तो कृष्णा नदीत पडला. कृष्णा नदीत पडल्यामुळे शशांकर राजा शंकराची पूजा करायला आंघोळ करून स्नान करून पाणी आणायला गेला होता. तर मग ते वीर्य त्यांच्या ओंजळीत पडलं. ओंजळीत पडल्याबरोबर तर ते शिवतेज पडल्याबरोबर ते ओंजळीत पडल्याबरोबर लगेच तिथे एक बालक तयार झाला. मग ते कृष्णागर नाव ठेवलं त्याचं. म्हणजे ते कृष्णा नदीत जन्माला आल्यामुळे कृष्णागर नाव ठेवलं. आणि ते राजा घरी आला, इकडे समजा आपल्या मंदिरापाशी त्यांचं ते पाहिलं गेलं मस्तपैकी. त्यांनी पाहिलं की त्यांना आपल्याला शिवशंकरानं आपला प्रसाद दिला. आणि मग ते दोघं खुश झाले. बरेच दिवस परत तिथं राहिले, महिना 15 दिवस राहिले आणि त्यांनी परत आपल्या प्रयाग क्षेत्रात आपल्या राजभावात आले. आणि मग इकडं ही मुक्त होऊन परत स्वर्गलोकात गेली. आणि मग पुढं कृष्णागर मोठे होऊ लागले तर शशांकर राजाला त्याच्या लग्नाची चिंता झाली. लग्नाची त्याला इतके सुंदर होते दिसायला, इतकं तेज होतं त्यांना, तर त्यांच्यासारखी त्यांना मुलगीच भेटणार. आपण म्हणतो आयला काय मुलगा सुंदर आहे, त्यासारखी पोरीच भेटणार. तिने असे देशात निमंत्रण पाठवले, पण सगळे मंत्री हिंडून आले, त्यांना काय त्याच्यासारखी कन्या भेटली नाही. मग याच्यात मंदाकिनी मरण पावली. तो का मग शशांकर राजांनी चित्रकूटचा राजा भुजध्वज याची कन्या भुजावंती, ध्वजभुज याची कन्या भुजावंती हिच्याशी विवाह केला आणि तिला एकांतात एक ठिकाणी महाल बांधून दिला. आणि त्या महालात समजा ती राहत होती, पण तिला फक्त माहीत होतं का आपल्याला एक सावतर मुलगा आहे म्हणून. सावतर मुलगा माहीत होता, फक्त तिला असं माहीत होतं पण पाहिलेलं नव्हतं कधी. आणि मग एक दिवस शशांकर राजा खेळाच्या निमित्ताने इकडं खेळत तिकडं त्या नगरात गेले. तिनं त्याचं तेजन पाहून थोडीशी ती काम असण्याने व्याकुळ झाली आणि तिनं त्याला विचारलं की दाशील पाठवून त्याला बोलून घेतलं आणि ते सांगितलं असं आमकं तमकं फलं. मग त्यांनी तिचं ते निर्णय धोका काऊन लावला, तिनं असं तसं जमणार नाही आमकं तमकं. त्याला माहीत होतं का आपली एक सावत्र आई आहे म्हणून. आणि मग तिथून त्याचं ते नाही जमलं त्यांचं, ती निघून गेली. आणि मग निघून गेल्यानंतर मग तिला कळलं की आपलं सावत्र मुलगा आहे म्हणून. मग तिला वाटलं आता राजाला कळलं तर राजा आपल्याला मुंडकं गेल्याशिवाय, मृत्यू केल्याशिवाय, शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. मग तिला असं वाटलं, ती घाबरली. आणि मग तिला वाटलं आपण आता आत्मदहन केल्याशिवाय म्हणजे आपण
आत्महत्या केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही बुवा. पर्याय नाही म्हणल्यावर मग ती घाबरली. पण तिची दाशी चॅप्टर होती, ती म्हणे राणी साहेबा तुम्हाला असं करायची काहीच गरज नाही, मी सांगते तसं करा. बघा तुम्ही फक्त राजा आले का फक्त एका तुमच्या महालात जाऊन एका तुमच्या काही शयन कक्षात जाऊन तुम्ही फक्त पडून राहा, काहीच म्हणू नका. मग तिने सांगितल्याप्रमाणे सगळं तिनं सांगितलं की तिने तुमच्या मुलाने मायावरती अत्याचार करायचा प्रयत्न केला, अमका तमका बरेचसे आरोप घेतले कृष्णागारावर. मग राजाला राग आला. राजाने लगेच सैन्याला आदेश दिला की जा त्याचे हातपाय तोडून टाका. सैन्याला वाटलं आपला मुलगा आहे, राजाचा राग शांत होईल, असं करून जमणार नाही. सैनिक तासभर थांबले. परत ते सैन्य तासाने परत माघारी आलं आणि ते तुम्ही अजून शिक्षा नाही केली म्हणजे त्याला, आता चौकात घ्या म्हणे भर माणसात. मग चौरंगाला बांधलं, तिथंच चौरंगीनाथ नाव पडलं आणि ते गोरक्षनाथाने ठेवलेलं नाव होतं त्यांच्यावालं चौरंगीनाथ. आणि मग चौरंगाला बांधून त्यांचे हातपाय तोडले. आणि मग चौरंगीनाथाला त्यांच्या तोंडाला फेस आला, चक्कर आले, रक्त सांडलं, थारोळ्यात असं गच थारोळं भरलेलं, रक्ताने पडलेलं आणि त्यांची अवस्था पाण्याने तहानेने व्याकुळ झाली अशी आणि बेशुद्ध पडले. आणि मग तेवढ्यामध्ये मच्छिंद्र आणि गोरक्ष तिकून क्षेत्र हिंडत तिथं भिक्षा मागासाठी त्या प्रयाग क्षेत्रात आले. त्यांनी ते पाहिलं आणि अंतर्दृष्टीने त्यांनी ते पाहिलं व नेमकं यामून असं कमून केलं व अमकं तमकं त्याची शिक्षा काय. आणि मग त्यांना ते सगळा प्रकार करायला भुजावंतीचा आणि ते समजा हे अवतार कोणाचे हे बी त्याने लक्षात घेतलं. मग त्याने आपण त्या राजाकडून यांना आपल्यासोबत घेऊन जायला विचारून घेऊन जाऊ. ते डायरेक्ट ती कुठे गेले, राजाची भेट गेला. सैनिकाला सांगितलं दारात असं तसं. मग राजाने सैनिकांनी जाऊन त्यांना सांगितलं की त्याला वाटलं आता त्यांनी त्यांची सगळं व्यवस्थित मान सन्मान जेवण वगैरे चहा पाणी आपल्या तिकडं सर्व चहा पाणी त्यांचं सगळं व्यवस्थित करून मान सन्मान करून टावेल टोपी फेटा बिटा काय ते त्यांचे असतं त्या टायमाला आणि सगळं करून ते म्हणे ते तुमचे जे तुमचं अपराधी ते अपराधी आम्हाला द्या म्हणे. अपराधी आम्हाला द्या म्हणे. तुम्ही नेऊन काय करता, त्यांनी तुम्हाला सांभाळायचं तर त्यालाच तुम्हालाच त्याला सांभाळावं लागेल. ते आम्ही आमचं पाहू म्हणे काय करायचं, तुम्ही देणार आहे नाही तेवढंच सांगा. मग शशांक राजा घाबरला भाऊ. त्याने आता यांच्यासोबत जर आपल्याला असं काही म्हणलं ते जमणार नाही, ते घेऊन जा. मग त्यांनी राजाला वाटाबिटं लावलं. गोरक्षाने चौरंगीनाथाला डायरेक्ट खांद्यावर चौरंगा सद उचललं म्हणून त्यांचं चौरंगीनाथ पडलं. ते नाव ते निष्ठे आपण आता याचं हे नाव जुनं काढून टाकू आणि चौरंगीनाथ नाव ठेवू. त्यांनी नेलं एका गुहेमध्ये घेऊन गेले. ते गुहेमध्ये घेऊन गेल्यानंतर मग त्यांनी एक चांगली अशी भारी गुहा पाहिली. त्यांना तिथं ठेवलं, थोडी मलमपट्टी केली, दुखणं पाणी त्यांचं क्लिअर होतं. थोडंसं त्यांना खाऊ पिऊ घातलं चांगलं, त्यांच्या थोडी शरीरात ताकद आली. मग त्यांना सांगितलं, त्यांना एक मंत्र दिला, उपदेश केला आणि एक शिळा आणून ती शिळा दगड आणला, म्हणजे असा मोठे दगड आणला आणि ते दगड असा गुहेत फिट केला, मूर्ती फिट करतो तशी. त्याची पूजा करून सगळं व्यवस्थित करून दिला. नाही मंत्र जपत तिच्याकडं ते शिळाकडं पाहायचं, खाली पाहिलं शिळा बोकंडी बघून मरताना म्हणजे तुम्ही. मग ते तुमचं पहा काय करायचं ते. आणि मग त्यांनी ते त्यांना तपश्चर्या बसून आणि चामुंड्याला आवाहन करून त्यांना रोजचे रोज खाणं पिणं फळं बिळं आणून द्यायचे सांगितले. आणि मग ते वगैरे सांगितल्यानंतर ते परत निघून गेले फिरायला निघून गेल्याच्या नंतर मग परत पुढचा इतिहास परत ते वेगळा आहे. मग ते पुढं आल्यानंतर ते कुठं आले, कौंडिन्यपुरास आले. तिथं त्रिविक्रम नावाचा राजा राज्य करत होता कौंडिन्यपुरात. त्याची बायको रेवती. आणि मग ते त्रिविक्रम राजा मरण पावला होता. तिथली प्रजा अशी भरपूर रडायला लागली, काय राजा आहे म्हणे अमकं तमकं. पण आता शेवटी समजा एखादा मनापासून राजा देव आहे, समजा आपल्या प्रजेची सेवा करणारा राजा मेले, सगळी लोक शेवटी रडणारच, हळणारच. मग मच्छिंद्रनाथांनी ते त्यांचं पाहिलं, आपण याला संजीवनी मंत्रने राजाला उठवू म्हणल्यानंतर मग असं करता ते बरंच आहे पुढं. आणि असं करता मग ते उठून ते मग मच्छिंद्र देवात ते गेले, अमकं तमकं फलनं. मग ते राणीनं हे केलं, ते बरंच आहे पुढं. आणि मग गोरक्षनाथ तिथून ते गेले. नंतर मग गोरक्षनाथ त्यांची ती भेट घेऊन ते परत गेले तीर्थाटन करायला. म्हणजे मच्छिंद्रनाथाचा देव तिथं ठेवून ती शैव गुरुवणी नावाची पूजरणी त्या शिवालयात ठेवला, गुहा तिथे एक गुहा परत ते ठेवून परत गेले. आणि मच्छिंद्रनाथ सांगितल्यानंतर ते कारभार तिथलचा परत ते राजा राणी परत ते कोणती ती रेवती राणी आणि त्रिविक्रम राजात मच्छिंद्रनाथांनी तिथं धर्मनाथ पुत्र झाला त्यांना, बरं का. धर्मनाथाचा पुत्र आपण धर्मनाथ बीज आली त्यावेळेस. मग ते त्यावेळी तिथं त्यानंतर तो कारभार त्या धर्मनाथांनी पाहिला होता. आणि राजानंतर ते देव ते बरंच राड आहे पुढं. आणि नंतर परत मग ते झाल्यानंतर ते परत गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाचे विचार घेऊन परत ते तिथं निघून परत ते कुठं गेले, जिथं चौरंगीनाथाला ठेवलं परत तिथं गेले. ते गेल्यानंतर चौरंगीनाथाला बाहेर बिहेर काढलं, सगळं व्यवस्थित करून तिथून त्यांना त्या देवावर त्यांचे असं वारुळ उगलं होतं.
ते वारुळ बिरुळ सावरून करून त्यांना तिथून व्यवस्थित काढून जातो. त्यांना त्या 12 वर्षाच्या मंत्र साधनेने इतकं हातपाय त्यांचे तोडले होते राजाने. ते हातपाय परत त्यांचे होते तोडल्यानंतर जसे तसे हातपाय त्यांना फुटले होते. परत मग येऊन ते चामुंड्याला विचारलं तुम्ही खाय प्यायची काय सोय केली यांची. त्यांनी खाल्लंच नाही म्हणे कधी. आणि खाल्लं नाही म्हणल्यामुळे मग ते म्हणे पहा ढिगाराची ढिगा पर्वताप्रमाणे ढिगा दाखिले. बरं ठीक आहे म्हणे. मग त्यांना आणखीनच त्यांच्याबद्दल आदर वाटायला लागला. मग त्यांनी त्यांना तिथं परत मंत्रोपदेश केला, त्यांना सनातन करून टाकलं. आणि परत मग हरिहराची भेट घातली. शंकरादेवाजवळून त्यांना भगवान शंकराचं, दत्ताचं आणि विष्णूचं एवढ्यांचं दर्शन घेऊन परत तिथं 6 महिने त्यांना विद्या पारंगत केलं. विद्या पारंगत केल्यानंतर तर परत ते म्हणे मग आता आपल्याला परत प्रयाग क्षेत्रात जावं लागेल म्हणे. ती शिक्षा द्यायला राजाला. मग परत ते प्रयाग क्षेत्रात आले. प्रयाग क्षेत्रात आल्यानंतर ते गावाच्या दिशेवर येतात. ते बाहेरचे सैनिक पाहतात. तीन लगेच वार्ता आकाश म्हणतात नाही का ते याच्या वायू आश्रमी लगेच ते सगळे सैन्यच उडून आदळू आपटू घेतले सगळे त्यांनी. असे विचारच नाही. मग ही वार्ता कोणी पळत इकडं कोणी पळत तिकडं. मग गेले ते सांगायला. आपण कसं सरपंचाला सांगायला तर गावात भांडणं झाली तसं मग ते सांगायला गेले शशांकर राजाला. त्याला वाटलं मच्छिंद्र गोरक्ष आले. मच्छिंद्र गोरक्ष आले म्हणजे मग तिने अफाट सैन्य बिने त्यांचं असं म्हणजे आपण एखाद्याला आगलो कसं जातं आपण जसा कसा लखाबाईचा गाडा गावाबाहेर सोडायला कसं इकडची ह्या गावात त्या गावातला गाडा आणायला जाते तसं मग काय सोय थाट एखादा पाहुणा आल्यावर कसं आपण जावं आल्यावर कसं करतो व्हायला लईच मजा माझा जावं आला मग तसं सोय. आणि मग ते गेले. आणि पण तिथं तर विचित्र निघलं. यांना बी चौरंगी नात्याने शिक्षा केली. आदळू आपटू घेतले वार्ता आकर्षण हिंजोडी म्हणजे फार भिरक्या अशी कितीतरी कोस उंचीला लिहून खाली आपटिले. मग गोरक्षनाथ म्हणले आता बाळा जाऊ दे. मग त्यांना खाली उतरिलं. मग हे म्हणे ते म्हणे मी तुमचा पुत्र शंकर राजाला काय म्हणले चौरंगीनाथ. मग त्यांनी गळा भेट घेतली दोघं मग बाप लेकनी गळ्यात पडली एकूणाच्या. आणि मग ते म्हणे चला घरी. तिने घरी नाही येणार म्हणते. सावतरायने जेव्हा माझा छेड केला तिला शिक्षा झाली तरच मी येईन. तर मग राजाला सगळं सांगितलं. मग काय तर राजाचं तळपायजा मस्त गेली. घरी गेल्यावर लगेच त्या भुजावंतीला धोपटलं पिशिलं. मग तिला हुसकून दिलं नगराबाहेर. मग तिथं काय थोड्या दिवस राहिले मस्तपैकी. मग तिथं राजाचं कारभार बिरभार सगळं व्यवस्थित पाहिलं. मग त्यावेळेस जायच्या वेळेस गोरक्षनाथ त्या राजाला आहे ना असं बल दिलं म्हणजे तुझी संपत्ती राजवैभव तुला पुत्र होईन तू दुसरं लग्न कर बुवा असा सल्ला देऊन त्यांना थोडंसं ताकदवान केलं. वीर्यवान बनवलं म्हणजे आपण म्हणतो समजा वीर्यवान बनवलं. आणि ते परत तिथून निघून गेले. निघून आल्यानंतर चौरंगीनाथ गोरक्षनाथ कुठं आले परत ज्या रेवती राणीना मच्छिंद्रनाथाचे तुकडे केले होते देहाचे. तिला ती गुरुवणी ती शैवकांता तिला शैवनंदिनी शैवकांता शैव गुरुवणी असे 2-4 नावं आहेत. शैव पद्मिनी बरेच नावं पडले त्या याच्यात. मग ती विचारलं तिला देह ते एक दिवस ते दोघं नवरा बायको आले म्हणे शंकराची पूजा करता करता. ती राणी म्हणली म्हणे मला कायम सुवासिन राहून दे मला हसू आलं. तिनं माहिती ते गुरु उचकटून घेतलं. उचकटून घेतल्यानंतर मग हे सगळं खरं सांगितलं तिला. खरं सांगितलं तर मग तिने काय केलं ते लांबच नेऊन त्या राणीनं तिचे तुकडे करून असे फेकून दिले जागी. आणि मग परत बरंच पुढं भांडण झालं. असं करता लय मोठं परत हे येते. चला जेवढं सांगितलं तेवढं पुरं चुकलं असं तर माफ करा. जय श्री मल्हार. आदेश अलख निरंजन.